नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीची 6वी माळ. 6व्या माळेच्या दिवशी आपण कात्यायनी देवीची पूजा करतो. नवदुर्गेचे 6वे स्वरूप कात्यायनी देवी आहे. दुर्गा देवीचे कात्यायनी रूप, स्वरूप, महत्त्व, मान्यता, पूजाविधी, मंत्र, लाभ याविषयी मी आता सांगते. तर पहा, कात्यायनी देवीचे स्वरूप. ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे, तर 2 हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशीर्वाद रूपे आहेत. कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे. कात्यायनी देवीचे पूजन कसे करायचे तर पहा, दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायनी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जून समावेश करावा. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही अर्पण करायचा असतो. कात्यायनी देवीचा मंत्र मी सांगते आता. तर पहा, कात्यायनी देवीचे पूजन केल्यानंतर पुढील मंत्राचा यथाशक्ती आणि यथासंभव जप करावायचा आहे. तर मंत्र पहा, कंसनाभा वराभय पद्मधरा मुकुटज्वला स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते. हा कात्यायनी देवीचा मंत्र आहे. कात्यायनी देवीची पूजा केल्याने आपल्याला काय लाभ होतो तर पहा, दिल्लीच्या छतरपूर येथे असलेल्या कात्यायनी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे. तसेच उत्तर प्रदेशात मथुरामधील वृंदावन येथेही कात्यायनी देवीचे मंदिर आहे. एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी कात्यायनी देवीचे पूजन केले होते असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असे म्हटले जाते. कात्यायनी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर आता कहाणी पाहूया. तर कात्यायनी देवीची कहाणी काय आहे तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. याआधीही नवरात्री विशेष बरेच व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहेत, तेव्हा चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चंद्रहासोज्ज्वल करा शार्दूल वरवाहना कात्यायनी शुभम दद्या देवी दानव घातिनी. देवी दुर्गेचे सर्व परिचित रूप म्हणजे देवी कात्यायनी. देवीला ही ओळख मिळण्यामागे एक कथा आहे. कथ नामक एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांचे पुत्र ऋषी कात्य असे त्यांचे नाव होते. याच कात्य ऋषींच्या गोत्रात विश्वप्रसिद्ध महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला. त्यांनी भगवती परंबा हिची अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. आई भगवतीने त्यांच्या कुळात जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कुळात जन्म घेतला. काही कालानंतर जेव्हा महिषासूर नावाचा असुर पृथ्वीवर अत्याचार करू लागला, तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांनी आपल्या शक्तीचा अंश एकवटून देवीला आवाहन केले. महर्षी कात्यायनांनी त्यांची सर्वप्रथम पूजा केली आणि त्यांचीच देवीला ओळख मिळाली व ती कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचप्रमाणे देवी कात्यायनी अमोघ फलदायिनी आहे. भगवान श्रीकृष्णांना पती रूपात मिळवण्यासाठी गोपिकांनी देवी कात्यायनीचे व्रत केले होते. देवीचे रूप अत्यंत भव्य दिव्य आहे. तिचा वर्ण सोनेरी आणि तेजस्वी आहे. तिला 4 भुजा आहेत. एका हाताने देवी आशीर्वाद देत आहे, तर दुसऱ्या हाताने अभय देत आहे. तिसऱ्या हातात तलवार आहे आणि चौथ्या हातात कमळ आहे. देवी कात्यायनी सिंहासनावर आरूढ झाली आहे. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनीची उपासना केली जाते. त्या दिवशी साधकांचे मन आज्ञाचक्रात स्थिर होते. योग साधनेत आज्ञाचक्राला महत्त्वपूर्ण स्थान आहे. या चक्रात स्थित असलेला साधक आई कात्यायनीच्या चरणी सर्वस्व अर्पण करून शरण जातो. त्याच्या समर्पित भावामुळे देवी प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. कात्यायनी देवीच्या उपासनेमुळे साधकाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते. भूतलावर राहून अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. रोग, शोक, संताप, भय सर्व नष्ट होते. तसेच जन्मोजन्मीच्या पापातूनही मुक्तता होते. यासाठी देवीच्या उपासनेला पर्याय नाही. देवी कात्यायनी आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या पोटात घेते.
सदैव तिच्या सानिध्यात राहून साधकाने परमानंदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या कृपाछायेत आयुष्य व्यतीत करावे. तर अशी ही देवी कात्यायनीची कहाणी होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय माता दी.